शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या भेटीला पोहोचल्याचं समजतंय। यामध्ये रोहित पवार, अमोल कोल्हे भेटीसाठी अजित पवारांकडे दाखल झालेत। पिंपरी चिंचवडमध्ये दोनही राष्ट्रवादींची गुप्त बैठक पार पडली आणि जागा वाटपासंदर्भात अजित पवारांसमवेत चर्चेची सुद्धा शक्यता आहे। राजकारणात काही होऊ शकतं असं अमोल कोल्हेंनी म्हटलंय। झालंच नाही काय पूर्णत्वाला नसू दे, पण काय जागा वाटप असेल काहीतरी चहा प्यायला आलो होतो, गप्पा मारला आम्ही जुने मित्र। अजित पवारांना घेताय का मग पक्षात? राजकारणात काही होऊ शकतं, पण काय झाली दोन राष्ट्रवादीची बैठक होती, पहिल्यांदाच ही बैठक झाली, खूप महत्वाचं असणार आहे। काय आज नेमकी काय चर्चा झाली, प्राथमिक असेल तरी? वेट अँड वॉच। आगामी महापालिकेच्या दृष्टिकोनातून आमची प्राथमिक चर्चा झाली। आता काही दिवसांपासून आम्ही शहराच्या लेवलला चर्चा करत होतो, पण आज रोहितदादा आणि खासदार दोघंही या ठिकाणी आले होते आणि अजितदादांच्या सूचनेवरनं या ठिकाणी आमची चर्चा झालेली आहे। आता मला माझ्या माहितीप्रमाणे ते दादांना भेटायला चाललेत आणि मग त्या ठिकाणी अजितदादांकडे गेल्यावरती मग आमच्या पक्षातले इथले शहरातले नेते आणि त्यांच्या पक्षातले नेते असं एकत्र मिळून त्याच्यावरती मार्ग निघेल। दरम्यान पिंपरीमध्ये ज्या ठिकाणी दोनही राष्ट्रवादीची बैठक घेतलेली होती तिथून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी। बघूयात। चिंचवड शहरात रोखण्यासाठी अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। मी सध्या पिंपरी चिंचवड परिसरात आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एक गुप्त बैठक सुरू आहे आणि त्या बैठकीला खासदार अमोल कोल्हे असतील, आमदार रोहित पवार, त्यानंतर अजित पवार गटाचे नेते जे स्थानिक नेते ते या बैठकीला उपस्थित आहेत, शरद पवार गटाचे स्थानिक नेते ते या बैठकीला उपस्थित आहे। या बैठकीमध्ये किती जागा खरं तर शरद पवार गटाला दिल्या जातील किंवा किती जागांवरती विनिंग कॅन्डिडेट आपल्याकडे याची सर्वाची जी चाचपणी आहे ती या ठिकाणी सुरू असल्याचं एकंदरीत पाहायला मिळते। गेल्या काही दिवसांमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये महाविकास आघाडीतील इतर जे घटक पक्ष आहेत तेही बरोबर घेऊन अजित पवारांचा पक्ष हा सामोरे जाणार असल्याचं बोललं जात होतं आणि त्याच अनुषंगाने ह्या बैठकांना आता कुठेतरी वेग येताना एकंदरीत पाहायला मिळतोय। पिंपरी चिंचवड शहरातील एका ऑफिसमध्ये ही बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये आता काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण या बैठकीमध्ये अजित पवारांच्या गटाबरोबर शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आणि त्याबरोबर इतर पक्ष सहभागी होत आहेत का आणि पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पार्टीला रोखण्यासाठी त्यांची ही जी आघाडी आहे ती यशस्वी ठरते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड।